मग बजेट दिलं ते 1 वर्षाचं आहे. ज्यानंतर 1 वर्ष कंप्लीट होईल, आपलं बजेट एक्सटेंड करावं लागणार आहे, आपली जी कंपनी आहे ती नेक्स्ट लेवलला न्यावं लागणार आहे. तर त्यासाठी जो पुढचा प्रोग्राम येतो तो येतो नेक्स्ट स्टेप. ऑलरेडी जेव्हा 1 वर्ष आपण कंप्लीट होतं आपल्या कंपनीचा, तर नेक्स्ट स्टेपला गेल्यानंतर आपण जे काही प्रोडक्ट आणलेले आहेत त्यामध्ये आपल्याला जे काही 12 प्रोडक्ट 10 प्रोडक्ट त्यामध्ये कुठले तर असे 2 प्रोडक्ट आहेत, त्या प्रोडक्टला आपल्याला ब्रँड करावं लागणार आहे. ठीक आहे. तर ब्रँड प्रोडक्ट करताना आमच्याकडून ब्रँड प्रोडक्टसाठी व्हायरल स्ट्रॅटेजी दिली जाते की आपण तो प्रोडक्ट कसा मार्केटमध्ये मॅग्नेटिक लॉन्चिंग करता येईल, त्या 2 प्रोडक्ट आपण डिसाईड करणार आहेत. ही नेक्स्ट स्टेप येणार आपली 1 वर्ष झाल्यानंतर. त्याचबरोबर आपल्याला प्रोडक्ट बरोबर आपली टीम पण, जेव्हा आपण 2 प्रोडक्ट जेव्हा आपण ब्रँड ठरवलं तर आपल्याला टीम ऑब्व्हियसली वाढवावं लागणार आहे, जी की 8-10 वर असेल ती 15 पर्यंत न्यावी लागणार आहे. त्याचबरोबर त्या ब्रँड प्रोडक्टसाठी आपल्याला काही वेळेस मॅनेजर पण अपॉइंट करावं लागणार. तर ह्या ज्या नेक्स्ट स्टेपसाठी आपल्याला ज्या काय आवश्यकता आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही यशनितीकडून प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. म्हणजे आपण कस्टमर पण आपला वाढवावा लागणार आहे नेक्स्ट स्टेपमध्ये, जो की आपला प्रिस्क्रायबर, जो म्हणजे आपल्याकडे आता आपला कस्टमर कोण आहे तर आपलं पेशंट आहे. तर पेशंटचा जो काउंट आहे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आपला कसा वाढेल, दुसरी गोष्ट टीम कशी वाढेल, त्याचबरोबर कंपनीची आपली ग्रोथ नेक्स्ट लेवलसाठी जाताना आपलं काहीतरी एम आपण डिसाईड करणार आहे की माझी कंपनी नेक्स्ट 5 इयरमध्ये हे माझे टार्गेट अचीव्ह करेल. तर त्यानुसार आपल्याला रोडमॅप बनवावा लागणार आहे. तर हे सर्व गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो नेक्स्ट स्टेपमध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय सर प्रॉब्लेम? काय नाही, हे प्रोव्हाइड करायला तुमचं बजेट किती ते सांगा. नाही, ते जे ना सर ऍक्च्युली कसं होतं, हे जे काय मी सांगतोय ना सर, स्टेप बनवलेत आम्ही. मी सुरुवातीला काय करतो हे सर्व सांगून घेतो, त्यानंतर बजेटचं जे आहे ना मॅडम ते डिस्कशन आपण सरांसोबत करू. कारण कसं होतं, हे ज्या काय आतापर्यंत 66 कंपन्या आहेत त्यासाठी आम्ही जे काही स्टेप केलेले आहेत ते स्टेप आम्ही इम्प्लिमेंट करतो आणि त्यानुसार बजेटचं जे आहे ते सरांशी आपण करता येतं डिस्कशन. ठीक आहे. जेव्हा आपली नेक्स्ट स्टेप कम्प्लीट होती, शेवटी कंपनी जेव्हा नेक्स्ट स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर राईज झाली पाहिजे नाही. म्हणजे स्टार्टिंग करताना सर तुम्ही जेव्हा आपण 2 जिल्हे 3 जिल्हे घेऊन उतरतो आपण, तर ऑब्व्हियसली जेव्हा नेक्स्ट स्टेपला जातो तेव्हा आपण एक समजतो की 10 ते 15 जिल्ह्यामध्ये आपण गेलो पाहिजे. राईज करताना आपण टोटली महाराष्ट्र फोकस करतो. मग टोटल महाराष्ट्र फोकस करताना आपल्याला आपल्या कंपनीची ग्रोथ व्हॅल्यू वाढली पाहिजे, ह्यासाठी आमच्याकडून फोकस केला जातो. ग्रोथ व्हॅल्यू कशी वाढेल, त्यासाठी इथिकल सेल्स कसा वाढेल, ह्या गोष्टींसाठी आमच्याकडून काय असे सिस्टीम स्ट्रॅटेजी बसवल्या जातात. त्याचबरोबर आमच्याकडून यशनितीकडून थर्ड आय म्हणून काम केलं जातं की थर्ड आय म्हणून काम करताना आपल्या कंपनीमध्ये जे काही लूपहोल्स दिसतात त्या लूपहोल्सवर आम्ही काम केलं जातं आणि ते आयडेंटिफाय करून तुम्हाला सांगितलं जातं की इथून आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचे आहेत, हे आपल्याला प्रॉब्लेम येतात, ह्या प्रॉब्लेमवरून ओव्हरकम कसं होता येईल. म्हणजे आता कसं होतं, आमच्याकडे ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये जे आता राईज मध्ये गेलेले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ देवांशी फार्मा आमची कंपनी आहे, आमच्याकडे गेले 4 वर्षापासून आहे. त्यात या राईज मध्ये आहे ऑलरेडी त्यांचे प्रोडक्ट जवळपास 40 प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. तर जरी त्यांची टीम वाढलेली आहे पण त्या टीम मध्ये काही ना काही वेळेस प्रॉब्लेम असतात. काही वेळेस मॅनेजर कामाच्या बाबतीमध्ये थोडं हे म्हणतात, काम करायच्या बाबतीमध्ये इनॅक्टिव्ह राहतात. तर आमच्याकडून त्यांचा फॉलोअप घेतला जातो आणि ओनरला सांगितलं जातं की हा मॅनेजर त्या पद्धतीने काम करत नाही. ठीक आहे. काही वेळेस मॅनेजर MR आणि ऑफिस टीम पण मॅनेज होत असते, जे ओनरला माहितच नसतं की सगळं मॅनेज होत आहेत. मग आमच्याकडून जेव्हा थर्ड आय म्हणून आम्ही काम करतो ते हे आयडेंटिफाय करतो आणि ह्या गोष्टी सांगतो की भविष्यात आपल्याला हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याला वाटतं की आपली टीम, ओनरला काय वाटत असतं आपली टीम चांगली काम करते, पण हे ज्या काही सस्पेक्टेड गोष्टी कंपनीमध्ये चाललेल्या असतात ते आयडेंटिफाय करायचं काम केलं जातं आमच्याकडून. त्याचबरोबर नवीन असे आमच्याकडे बिझनेस फॉर्मॅट बनवलेत सर. ते फॉर्मॅट्स आपल्याला इम्प्लिमेंट केले जातात आपल्या कंपनीमध्ये रिगार्डिंग आपल्या HR साठी, PMT साठी, आपल्याकडे जे काही MR मॅनेजरसाठी, आणि त्याद्वारे आपल्या कंपनीची राईज केली जाते. ठीक आहे. तर हे MR मॅनेजर आणि तिघे काय करतात की डॉक्युमेंट म्हणजे दाखवायचे एक दीड तास स्टेटमेंटच एक मेन स्टेटमेंट स्टॉपेज करून सेल केलं आणि हे स्टेटमेंट त्या याच्यापर्यंत त्या टीम मध्ये सगळं मॅनेज करतो.
त्यातला भरपूर वेळ लागतो. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनी 5-7 मॅटर चालू करायचं असं विषय. पण हे का असं केलं तर तो महिना किंवा 2 महिने पुढे जातो. तर ते आमचं काम काय राहतं तर हे पूर्ण सगळं बातम्या analysis करणं. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या त्या वेळेचं मीटिंग घ्यायची. दुसरी गोष्ट मीटिंग काढायचं की ठेवायचं काय करायचं मीटिंग केलं आणि ह्या घटना घडतात. आणि आमचं दुसरं काम काय आहे तर एखाद्या व्यक्ती निघूनच करतात तर आम्ही लगेच त्याला 3D मध्ये prove करतो. काही करून आम्ही त्याला 3D जर एखाद्या ग्रामस्थांचं असेल तर ठीक आहे प्लेसमेंट होतं. हाय स्टारचा रेट 1 तास 15 मिनिट प्रोजेक्ट बनवून करतो त्या ठिकाणी. विषय काय होतो की अशा आपल्या कंपन्यांमध्ये किती घटना अशा घडतात की ओझरचा फ्लो दिलं जातं. आता जसं की तुम्ही एकापैकी तुमची घटना आहे पण काही ठिकाणी म्हणजे 4-5 होते. जसं की माझा माझी याची कंपनी म्हणजे शाही पडली अंदाजे कंपनी माझ्याकडे शाही कंपनी काय फक्त काय घेता ते होते आता जो पीएच बनवला तो पीएच मॅनेज केला. जो पीएच कंपनी चालवायची मला काय मॅनेज करतो तर ते पीएच मॅनेज सगळ्या टीमच. मग आम्ही तुला काय केलं काम चालू तुम्ही सर म्हणजे तुम्ही काय करता आम्ही तुमच्या लोक काढत होतो ही घटना घडतात कंपनीची. त्याच्या कंपनी म्हणजे ॲडव्हान्स कंपनीच असेल मला ते मी वस्तूची माहिती तुम्हाला बस